आत्ता फ्युलअप केलेलं आहे, स्कूटीची टाकी पूर्ण फुल केलेली आहे मस्तपैकी. आता अजून 4-5 लोकेशन्स आहेत, त्या एक्सप्लोर करणार आहोत आम्ही मस्तपैकी. और है ना वो ती आत्ताची जी लोकेशन होती ती होती ठीकठाक, ती गांजाडी लोकांसाठी चांगली होती. गांजाडी इन द सेन्स ज्यांना शांतता पाहिजे असेल, थंडता पाहिजे असेल, थंड वातावरण पाहिजे त्यांची चांगली होती. तर आता आम्ही चाललेलो आहे दुसऱ्या लोकेशनला. केव आहे प्रॉपर. तर मित्रांनो ही लोकेशन बघा, कडकच आहे प्रॉपर ना. वाव, काय पावसाळ्यामध्ये काय सीन असेल ना इथे, डेंजर सीन असेल पावसाळ्यामध्ये यार. खरंच देवाने जी दिलेली आहे, देणगी दिलेली आहे ना, निसर्गाने जी आपल्याला देणगी दिलेली आहे ना, कडकच एकच नंबर ना. एक नंबर ना लोकेशन, एक नंबर आहे. लोकांना काय राहायला मजा येत असेल ना रोज इन द सेन्स माहिती आहे एक टाइम नंतर बोर होतात गोष्टी. पण केरीला चाललो आहे आम्ही, केरी ताईचा वाडा. तर केरी ताईच्या वाड्याकडे चाललेलो आम्ही. तिकडे मध्ये रस्त्यामध्ये थांबून एक केव एक्सप्लोर करणार. केव बघूया काय कसं आहे, तिकडे थांबून तुम्हाला मी बघा. मित्रांनो येईपर्यंत कॅमेरा चालू केला कारण की अतिशय सुंदर असा रस्ता आहे आणि मला असं वाटतं की मी मला दाखवायला एक नंबर रस्ता आहे. काय स्पीड रस्ता आहे, वाह मजाच आली. पण मित्रांनो असे सेम रस्ते तुम्हाला आमच्या अलिबागमध्ये तुम्हाला कधी असे रस्त्याच्या जवळ फील घ्यायचं असेल तर तुम्ही अलिबागला पण जाऊ शकता. साईडून असेल ना वर्षा साईडला असे साईड वगैरे असे झाडं असतात आणि जास्त जर एन्जॉयमेंट पाहिजे तर तुम्ही पावसाळ्यात जाऊ. तर मित्रांनो बघा, मी ऐकलेलं की इथे ख्रिश्चनिझम जास्त चालतं, पण इथे ही कमान बघा, ही काय श्री ग्रामदेव खळनाथ देवस्थान, केरी पेडणे, गोवा. आणि या मंदिर आहे ना, मंदिरावर विष्णूचे, शंकराचे वगैरे मूर्तीज वगैरे बनवलेल्या. तर मला नाही वाटत या गावामध्ये जास्त करून ख्रिश्चनिझम वगैरे चालतंय. जर येताना टाइम भेटला तर मी तुम्हाला हा दाखवतो. रुक. तर मित्रांनो हे आहे केरीम बीच. चल उद्या जाते थोडासा दिखा. केरीम बीचवर फ्री वायफाय आहे, ही चांगली फॅसिलिटी आहे, मला जाम आवडली. आणि तिथं मोस्टली इथे तर मोस्टली मला तो फॉरेनर्सच दिसत आहे. केरीम बीचवर पण फॉरेनर्स जास्त असतात. येस, हे बघा केरीम बीच. दिस इज द केरीम बीच. आणि माझ्या बाजूला तर मित्रांनो या बीचचं नाव आहे केरीम बीच. आणि या बीचची खासियत अशी आहे की इथे फक्त फॉरेनर्सच येत आहेत. मला तर इथे फॉरेनर्सच दिसत आहे आणि मी पण त्यातलाच एक आहे. आणि खूप जास्त क्लीन आहे, पाणी पण खूप जास्त क्लीन आहे आणि बीच पण खूप जास्त क्लीन आहे. तुम्ही बघा, हे बघा पाणी किती क्लीन आहे. म्हटलं पाणी बघा किती क्लीन आहे. आणि हे फॉरेनर्स, हे बघा फॉरेनर्स, प्रॉपर फॉरेनर्स दिसतील तुम्हाला इकडे. प्रॉपर फॉरेनर्स आहे तिथे. हे बघा हा इंडियन आहे, चड्डी फाटली याची, नका बघू. आणि तिकडे आहे ती केव जी आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. आणि इथे बघा फॉरेनर्स वगैरे बसलेले आहेत. छोट्या छोट्या केव्स पण आहेत त्यांच्या मागे, ते इंडियन्स पण बसलेले आहेत. आणि हे इथे फॉरेस्ट बघा कसे लेटले झोपले, हे बघा कसे झोपले फॉरेनर्स.
शोध